चला झाले बरेच सर ऍड. आपण शांती मंत्र म्हणूया नेहमीप्रमाणे. ओम सहना भवतु ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै मा विद्विषावहै हे काय झालं का? थांबा एक मिनिट, जरा माईक जरा सेट करतोय, गडबडलाय तो. हा ठीक आहे. चला कालच्या बाबतीत काही कोणाला प्रश्न आहेत? काल आपण जो भाग पाहिला त्याविषयी. हो मला आहे. हा बोल. मला विचारायचं होतं की मी काल एक वैखरी असा शब्द ऐकला, तर त्याचा अर्थ काय? बर अरे यार हा माईक पडतो दबा करतो. एक मिनिट रे. हा आता छान झालं. चल बर, वैखरी असं जो प्रणव तू विचारलाय, वैखरी म्हणजे काय? तर आता आपण जे बोलतो तोंडाने त्याला म्हणतात वैखरी. जे जे बोललं जातं, जे प्रकट होतं त्याला म्हणतात वैखरी. नुसतं तोंडाने बोलणं नाही, आपण काही हावभावाने जरी दाखवलं असेल तरी त्यालाही वैखरी म्हटलं तरी चालतं, किंवा लिहिलं गेलं असेल तेही वैखरी म्हटलं तरी चालतं. पण 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या, तर त्याच्यामधली शेवटची जी आहे ती आहे वैखरी. आता मी 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या की परत प्रश्न येईल की मग 4 प्रकारच्या वाणी कुठल्या? वाणीचे प्रकार आहेत 4. तर ते आहेत परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर शेवटची जी आहे, हे अनस्टेबल होत आहे, तर शेवटची जी आहे ती आहे वैखरी. ज्यावेळी शब्द प्रकट होतो, तो ऐकायला येतो, तोंडातनं बाहेर पडतो, तिला म्हणतात वैखरी. तर आता आपण काल जो भाग पाहत होतो त्याच्यामधला जो सांगितला आहे प्रणव, स्वर अर्थात प्रणव असं जे म्हटलं आहे तो वैखरीचा भाग आहे. आपण जो ओम हा उच्चार केला, हा वैखरीचा उच्चार आहे, याला म्हणतात वैखरी, याला म्हणतात प्रणव. हा वैखरीने बोललेला प्रणव. आलं लक्षात प्रणवला? हो. कोणाला काही दिसत नाहीयेत फारसे प्रश्न? हो ना? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आज बोलता बोलता आशुतोषी बोलताना एक त्याच्या मनात एक संभ्रम थोडासा होता. काल मी असं बोललो होतो की मनावर बुद्धीचं नियंत्रण. नाही असू नको, थांब जरा, थांबा रे 2 मिनिटं, जरा गडबड झालेली आहे. ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित? हा सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे ना? म्हणजे आवाज कमी पडतोय असं काही होत नाहीये ना? ओके आहे ना? मग हे समोर आहे ना, हे काढून टाकतो कारण मी वायरच लावली नव्हती. असू नका कोणी.
हा, तर काल आशुतोषला असा प्रश्न पडला होता की मनावर बुद्धीचं नियंत्रण असतं असं मी म्हंटल, आणि आपण जे मनामध्ये विचार करतो त्या विचारांना, आपण ज्या मनामध्ये इच्छा करतो त्याच्यावर बुद्धी निवाडा करते की याच्यापैकी कुठली इच्छा आपण पूर्ण करायची, आणि त्या निवाड्याप्रमाणे एक इच्छा प्रबळ होते आणि ती जी इच्छा आहे ती चित्तामध्ये जाते चिंतन होण्यासाठी. असा हा सर्वसाधारण नियम आहे. पण त्याला असा प्रश्न पडला की अनेकदा आपण मनाचं ऐकतो आणि मन बुद्धीवर हावी होत आणि बुद्धी मनाप्रमाणे वागते. आता अशी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असते, पण प्रत्यक्षामध्ये जी व्यवस्था आहे ती मात्र मन बुद्धीच्या आधिपत्याखाली अशी आहे. जसं एखादा आपण ऑर्गनायझेशन एखादी पाहिली, या ऑर्गनायझेशन मध्ये एखादा अधिकारी आहे आणि त्याच्या हाताखाली काम करणारा एक मनुष्य आहे. कधी कधी असं होतं की खालचा मनुष्य, हाताखालचा मनुष्य जे सांगेल त्याप्रमाणे अधिकारी ऐकत असतो. याचा अर्थ असं होत नाही की खालच्याच आधिपत्य वरच्या अधिकाऱ्यावर आहे. आलं लक्षात? आधिपत्य हे वरच्याच असतं, जो अधिकारी आहे त्याच असतं. पण काही वेळेला जर मनाने घेतलेले निर्णय बरोबर असतील, मनाला जी प्रबळ इच्छा झाली आहे ती जर योग्य असेल, तर अशी घटना होण्याची शक्यता असते की आपण मनाप्रमाणे चालू. याचा अर्थ मन बुद्धीवर हावी आहे किंवा मनाच्या आधिपत्याखाली बुद्धी आहे असं, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. असो, हा जो भाग होता तो थोडा मुद्दाम विशद केला. एक माझं मनापासून सांगणं आहे, मला फार सगळ्याच प्रश्नाची उत्तरं सगळ्यांच्या देता येतील असं होईल असंही मी मानत नाही. तर असं होण्याची शक्यता नाही. मला सगळ्यांचीच उत्तरं देता येतील असं काही होईल असंही सांगता येत नाही. पण कोणाला काहीही प्रश्न विचारले तरी निसंकोचपणे विचारा. काही वेळेला असं होतं की आपण अगदीच बाळबोध प्रश्न कसे विचारावे बुवा असं वाटण्याची शक्यता असू शकते, पण हरकत नाही. वाटला जरी बाळबोध तरी तो बाळबोधच असेल असं नक्कीच नाही. कारण उपनिषद हा विषय असा आहे की याच्यामध्ये कुठलाही भाग बाळबोध नाही आणि कुठलाही भाग असा नाही की जो फार मोठा श्रेष्ठ आहे त्याच्यावरच प्रश्न फक्त विचारले पाहिजे. आपल्याला मार्गाने जाताना जर समजा दोन रस्ते लागले, आपण नेहमी हे उदाहरण पाहतोय की आपल्याला एका ठिकाणी जायचंय, आपल्याला मुंबईला जायचंय, आपल्याला पुण्याला जायचंय समजा, असं आपण ठरलंय. आणि मग जाताना आपल्या समोर दोन रस्ते लागले. आता कुठल्या रस्त्याला जायचं हे आपल्याला माहिती नसेल तर आपण काय करतो, आपण तिथे हा विचार नाही करत की मी हा बाळबोध प्रश्न विचारू का, इकडे वळायचं का इकडे वळायचं, हा प्रश्न नसतो. तिथे महत्वाची गोष्ट ही असते की आपल्याला इप्सित ठिकाणी पोहोचायचंय, मग त्याच्यामध्ये जर आपल्याला अडचण येणारी एखादी गोष्ट आलेली असेल तर तिच्या बाबतीतलं निराकरण आपण त्यावेळी जरूर करून घेतलं पाहिजे. ज्यावेळी आपण असं करू त्यावेळी आपण इप्सित ठिकाणी बरोबर पोहोचू शकतो. म्हणून मनामध्ये आलेले जे संभ्रम आहेत ते बाळबोध आहे की काय आहे हा विषय महत्वाचा नाहीये, पण संभ्रम आहे तर त्याचं निराकरण झालं पाहिजे, हा महत्वाचा विषय आहे. असो, काल आपण जी सातवी श्रुती पाहिली तिचा अर्थ फक्त आपण आता पाहूया परत एकदा कि स्वर अर्थात प्रणव के साथ परमात्मा की एकता करे और फिर प्रणव से अतीत परम तत्व की भावना करे. आता याच्यामध्ये स्वर म्हणजेच प्रणव असं म्हटलं. या ठिकाणी तसं म्हणणं बरोबर होतं, पण स्वर याचा अर्थ आवाज जो आहे त्यालाही स्वर म्हटलं गेलेलं आहे. संगीताच्या भाषेमधला स्वर हा सुसंगत स्वर, त्याला एक विशिष्ट वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, अशाला आपण संगीतातला स्वर म्हणतो. पण तोच योगाच्या भाषेमध्ये गेला तर योगामध्ये आपण जो श्वास घेतो त्यालाही स्वर म्हणतात. चंद्रस्वर आणि सूर्यस्वर असं योगामध्ये म्हटलं गेलंय. शिवस्वरोदय नावाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये या दोन गोष्टींना, ज्या दोन
नाकपुड्यांमधून आपण श्वास घेतो त्यांना आपण स्वर म्हणतो. त्यामुळे हेही स्वर आहेत. पण इथे जो स्वर सांगितलेला आहे तो ओंकार स्वर आहे. ओंकाराचा ध्वनी हा अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे ओंकाराचा ध्वनी आपण इथं पहिल्यांदा करावा. तो कसा करावा तर प्रणव के साथ परमात्मा की एकता करे. आता परमात्म्याची एकता आपण इथे प्रणवाबरोबर करायची आहे. परमात्मा काय आहे हे वरती सांगितलेलं आहे. काय सांगितलं होतं आठवतंय का? काल आपण पाहिलेलं आहे की मन हे विषयरहित होणं, मनातनं सगळे विषय नाहीसे होऊन जाणं आणि मन अतिशय शुद्ध होणं यालाच परम आत्मतत्व असं म्हटलेलं आहे. परमतत्व असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी मन असं एकाग्र होत आहे त्यावेळी ओंकाराचा ध्वनी करून ही एकाग्रता ओंकाराच्या ध्वनी बरोबर एकत्र करायची आहे. म्हणजे एकाग्रतेने ओंकाराचा ध्वनी करायचा आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. सांगण्याचा उद्देश हा आहे त्याच्यामधला. ओंकार म्हणायचा कसा? ओंकार म्हणण्याच्या विविध पद्धती आहेत. ज्या पद्धतीने आपण एकरूप होऊ, जे एकरूप झालेलं मन आहे ते विचलित होणार नाही अशी जी पद्धत असेल, ज्याला जी योग्य असेल ती त्याने करावी असं माझं मत आहे. अमुक एकच पद्धत बरोबर, अमुक एक पद्धत चुकीची असं काही म्हणायची गरज नाही. आपण कुठल्याही पद्धतीने ही गोष्ट करू शकतो. काही जण लवकर लवकर ओंकार म्हणतील, जसं ओम 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 ओम. चालेल, बिघडत नाही. तुमची एकाग्रता त्याच्याने होणार असेल, हरकत नाहीये. काही जण दीर्घ ओंकार म्हणतील, ओ, काही असं म्हणतील. काही जण अ उ म अशा पद्धतीने म्हणतील, हरकत नाही. याही पद्धतीने चालेल. ज्या ज्या पद्धतीने तुम्ही ओम म्हणा तरी त्याच्यामध्ये औमच आहे. तुम्ही अ उ म हळूहळू म्हणा त्याच्यामध्ये औमच आहे. तुम्ही ओंकाराचा उच्चार केल्या केल्या अ उ आणि म ह्या मात्रा उच्चारल्याच जातात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपण वेगाने उच्चारल्या तर ओम होणार, आपण वेगाने नाही उच्चारल्या, हळूहळू उच्चारल्या तर औम होणार. ओम म्हणताना ओ लांबवला तर याचा अर्थ झाला अ आपण कमी म्हटला, उ जास्त म्हटला आणि नंतर आपण म म्हटला. ठीक आहे, लक्षात येत आहे ही गोष्ट? त्यांना सांगा की अनिश पप्पू म्हणून आहे ना ते होस्ट झालेले, त्यांना तुम्हाला होस्ट करायला सांगा. कसं काय झाले? मी रिलीव्ह झाली. हॅलो, बर, इथे याच्यामध्ये जे अनिश पप्पू म्हणून जे आहेत ते होस्ट झाले आहेत, तर त्यांनी कृपया मला होस्ट करावं. कारण मी मुलीला होस्ट केलं होतं आणि कसं तिने करतात? रिलीव्ह झाली काही कारण. कसं करतात मला जर सांगितलं तर मी करेन. माझं जे नाव आहे त्याच्यावर तुम्ही हे करा, क्लिक करा. एक मिनिट. मोर. अशा पद्धतीने आपण ओंकाराचं चिंतन करू शकतो. पण हे ओंकाराचं चिंतन करताना एक महत्वाची गोष्ट आहे की आपलं मन अत्यंतिक एकाग्र असलं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. एकाग्र करण्यासाठी सुद्धा ओंकाराच्या चिंतनाची गरज आहे, ओंकाराच्या ध्वनीची गरज आहे. चिंतन हा भाग नंतर येतोय. त्यापूर्वी ओंकाराचा ध्वनी करता करता आपण आपली सगळी ज्ञानेंद्रिय जी आहे ती एकत्र करून आपण मनाच्या लयासाठी त्याचा उपयोग करून मन हे निर्विषय करायला सुरुवात करायची. आणि ती केल्यानंतर मग हे जे मन आहे हे परमतत्वापर्यंत न्यायचं. याचा अर्थ असा की मनामधले सर्व विषय हे काढून टाकायचे आणि ते काढून टाकल्यानंतर आपण परमतत्वाशी हे मन ओंकाराच्या साह्याने एकत्र करू शकतो. असा भाग इथे त्यांनी सांगितला. आणि हे केल्यानंतर काय करायचं, जर हे मन ज्यावेळी पूर्णपणे निर्विषय होईल
त्यावेळी आपण काय करायचं, तर आपण परमतत्वाचं चिंतन करायचं आहे. ते का करायचं आपण काल पाहिलं होतं. कारण जर आपण हे चिंतन केलं नाही तर त्यावेळी मन हे निर्विषय झाल्यामुळे, मनामध्ये कुठलाही विषय नसल्यामुळे शून्यावस्था निर्माण होते. आणि ज्यावेळी शून्यावस्था निर्माण होते त्यावेळी सामान्यतः आपली अवस्था अशी असते की आपल्याला नेहमीची सवय किंवा नेहमीचा अभ्यास असा आहे की मन ज्या ज्या वेळी निर्विषय होतं त्या त्यावेळी आपण सुषुप्त अवस्थेमध्ये जातो, आपण गाढ झोपतो. आणि त्यामुळे आपलं मन सुषुप्त अवस्थेमध्ये पोहोचू न देण्यासाठी त्याच्यामध्ये आपण परमतत्वाचं चिंतन केलं पाहिजे. जर आपण असं सुषुप्त अवस्थेमध्ये गेलो तर आपण जे करतो आहोत ते न होता आपण एक तर शून्य अवस्थेमध्ये जाऊ, समाधी अवस्थेमध्ये जाऊ. जी शून्यरूप समाधी अवस्था आहे ती काष्ठवत असते. जसं काष्ठ आहे हालचाल नाही करत, एखादं लाकूड आहे हे हालचाल करत नाही, काहीही त्याच्यामध्ये विकार होत नाही, असं आपलं मन ज्यावेळी निर्विषय झालेलं असतं त्यावेळी काष्ठवत ही अवस्था निर्माण होते. आणि ती होऊ द्यायची नसेल तर महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळी आपल्याला परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे. असो, हा सगळा भाग आपण काल पाहिला होता. आज आता आपण, कोणीतरी अनम्यूट झालेला आहे, तर आज आपण आता पुढची श्रुती पाहूया. पुढच्या श्रुतीमध्ये असं म्हटलंय की तदेव निष्कलम ब्रह्म निर्विकल्प निरंजनम तद ब्रह्मामिति ज्ञात्वा ब्रह्म संपद्यते ध्रुवम. अर्थ याचा असं सांगितलं आहे कि वही कलाओं से रहित अर्थात अवयवहीन विकल्प शून्य एवं निरंजन मायारूप मल रहित ब्रह्म है. आता असं केल्यानंतर ज्यावेळी आपण पूर्णपणे एकाग्र होतो, शून्य रूपामध्ये न जाता जी समाधी आपल्याला परमात्म चिंतनामध्ये नेते त्यावेळी ते जे परमात्म स्वरूप असतं ते मलरहित ब्रह्म असतं. वह ब्रह्म ही मैं हूं यो जानकर मनुष्य निश्चय ही ब्रह्म हो जाता है. आता असं ज्यावेळी स्थिती निर्माण झालेली आहे त्यावेळी आपल्याला काय जाणायला हवं. काल आपण जसं पाहत होतो की आपलं हे जे मन आहे, हे जे चित्त आहे हे बहिर्मुख आहे. ज्यावेळी ते पूर्णपणे निर्विषय होऊन जातं, त्या चित्तामध्ये कुठलाही विकार शिल्लक उरत नाही, त्यावेळी कुठली चिंतनीय गोष्ट शिल्लक उरत नाही, न अचिंतनीय गोष्ट शिल्लक राहत. अशा वेळी आपण मनामध्ये परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर हे जे चित्त आहे ते आपल्या स्वतःकडे वळतं आणि त्याला लक्षात येतं की मी ब्रह्म आहे. आणि त्यांनी हेच सांगितलं आहे की असं ज्यावेळी सगळ्या घटना घडतात त्यावेळी मैं ब्रह्म हूं ये जाना जाता है. आपण तोंडाने म्हणू मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, पण हा अनुभव आपल्याला आहे का? ते अनस्टेबल झालेला आहे. हा, तर हा अनुभव आपल्याला आहे का मी ब्रह्म असण्याचा? तर नाही, हा अनुभव नसतो, आपल्याला संभ्रम असतो. जर आपल्याला खरोखरी अनुभव असेल तर जसं ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले तसं आपल्यालाही वदवता येतील. कारण ब्रह्मामध्ये ही सगळी शक्ती आहे, सृष्टीच्या निर्मितीची शक्ती आहे. एका पेशीपासून मनुष्य देह निर्माण करण्याची शक्ती आहे. मग एखाद्या शरीरामध्ये त्याचे पूर्व सगळे जन्मांची आठवण करून किंवा पुढच्या जन्माची आठवण त्याला निर्माण करून ज्या मनुष्य जन्मामध्ये तो जीव वेदशास्त्र संपन्न असेल अशा जन्माची त्याला अनुभूती होऊन त्यावेळी दुसरा देह असताना
तो ते वेद वधू शकतो अशी अवस्था निर्माण करण्याचं सामर्थ्य या ब्रह्मस्वरूपाचं जाणीव झाल्यानंतर येतं. आणि त्याच्यामुळे अशी जाणीव, याची अनुभूती येणं फार महत्वाचं आहे. नुसतं तोंडाने म्हणून उपयोग नाही, नुसतं मनामध्ये म्हणून उपयोग नाही, तर याची सततची अनुभूती ही गोष्ट तिथे महत्वाची असते. आता याच्यामध्ये काही गोष्टी म्हटल्या आहेत की कलाओं से रहित अर्थात अवयवहीन. शरीराला अवयव आहेत, या आपल्या कला आहेत, पण आध्यात्मिक दृष्टीने कला कुठल्या, तर षोडश कला सांगितलेल्या आहेत. आणि 17वीची कला जी म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आलेला आहे की 17वीची कला म्हणजे कुठली, तर आत्मतत्व ही 17वी कला आहे. दहा मिनिटांनी आपली मीटिंग बंद होईल, परत आपण एकदा जॉईन होऊया. आणि ते कोणीतरी ऍड होतंय, ते बघ तुझ्या याच्यावर नाही दिसत आहे का ऍडमिट होण्यासाठी. बर, तर कलावान याचा अर्थ काय, षोडश कलांनी युक्त असा जीव. मग या षोडश कला कुठल्या कुठल्या आहेत, तर आध्यात्मिक दृष्टीने सांगितलेल्या कला अशा आहेत की पंच ज्ञानेंद्रिय. पहिल्यांदा तर आपण पंचमहाभूतांपासून निर्माण होतो, म्हणजे पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, किती झाले 15, आणि अंतःकरण ही 16वी कला. अशा ज्या 16 कला आहेत, या 16 कला प्रत्येक जीवामध्ये असतात. आणि अशा 16 कलांनी युक्त जो जीव आहे तो हा जीव स्वरूपाचा असतो. पण या 16 कलांव्यतिरिक्त असलेला जो आहे तो आहे आत्मा किंवा ब्रह्मस्वरूप. तर असं 16 कलांनी व्यतिरिक्त 16 कलांशिवाय असलेलं जे परमतत्व आहे ते आपण आहोत, असं तिथे आपण जाणून घ्यायचंय. पुढे त्यांनी सांगितलं की विकल्प शून्य. मग या ठिकाणी विकल्प शून्य याचा अर्थ काय, आपल्या मनामध्ये हा विकल्प असतो की आपण ब्रह्मस्वरूप, आपण आत्मस्वरूप आहोत का. कारण जोपर्यंत आपण स्वतः याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला हा भ्रम सतत राहतो. कोणी कितीही सांगितलं, सद्गुरूंनी सुद्धा सांगितलं, तरीही शिष्य जोपर्यंत याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याला तो ब्रह्म आहे ही गोष्ट अजिबात पटत नाही. सद्गुरूच्या वचनावर श्रद्धा असते, त्याप्रमाणे तो प्रयत्न करत असतो, सद्गुरु कृपा होते, आणि याच्या मनातला हा विकल्प जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत ती फलद्रूप होत नाही. ज्या दिवशी हा विकल्प संपतो आणि मी परब्रह्म आहे याची संपूर्ण जाणीव त्याला निर्माण होते, त्या दिवशी त्याचं मन आहे किंवा तो जो आहे जीव किंवा तो आत्मा हा विकल्प शून्य होऊन जातो. विकल्प शून्य एवं निरंजन माया रूप मल रहित ब्रह्म आहे. माया रूप, आता ही जी माया आहे हा भ्रम आहे, हा माया, ही माया त्याच्यामध्ये आहेच, प्रत्येकामध्ये आहे. आपण जीव दशेला आलो की ही माया आपल्यावर बसलेलीच आहे. किंबहुना माया आहे म्हणून तर आपण जीव दशेला येतो. माया आपल्यावर बसली म्हणण्याचं गोष्ट कदाचित चुकीची होईल. माया आहे म्हणून तर आपण जीव दशेला आहोत. कारण आपण प्रत्यक्ष आपलं जे स्वरूप आहे ते न जाणता भलत्याच गोष्टीला आपलं स्वरूप समजून बसतो. ही गोष्ट चुकीची होते आणि इथे माया कार्य सुरू करते. प्रत्यक्षामध्ये जर आपण भागवतादी पुराणांमध्ये जर आपण पाहिलं किंवा वेदांमध्ये उपनिषदांमध्ये सुद्धा जो सृष्टी निर्मितीचा भाग सांगितला गेलेला आहे त्याच्यामध्ये परमेश्वराने पहिल्यांदा मायेला निर्माण केलं, त्रिगुणात्मक माया निर्माण केली आणि त्या मायेचा पसारा हा सगळा विश्वाचा पसारा झाला. ही माया पहिल्यांदा करते काय, तर रजोगुणाचा आश्रय घेऊन पहिल्यांदा आत्मस्वरूपाला असलेल्या आपल्याला आपल्या स्वरूपापासून त्याचं चलन करते, त्याला बाजूला नेते. आणि जसा हा आत्मस्वरूपापासून बाजूला जातो मनुष्य किंवा जीव,
त्यावेळी तमोगुण त्याच्यावर घाला घालतो आणि त्याला आंधळ करतो. तम म्हणजे अंधार. असा अंधार आपल्या समोर उभा राहिला की आत्मस्वरूपाची पूर्णपणे त्याला विस्मृती होते आणि विस्मृती झाल्यानंतर तो जीव स्वतःला देह समजायला सुरुवात करतो, कारण या जीवाचं आणि या देहाचं घट्ट नातं जन्मापासून झालेलं असतं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळी जीव देहाला मी असं समजायला लागतो, त्यावेळी मायेचा पगडा या जीवावर प्रचंड येतो. यालाच अविद्या, अज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. असा जो जीव आहे हा मल सहित आहे, कारण हा अशुद्ध आहे. हा अज्ञानाने अशुद्ध झालेला जीव असतो. ज्यावेळी हा मलरहित होतो, आपण मागे सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी आता हा विषय सोडतो, त्यावेळी मग हळूहळू हा या सगळ्यातनं बाहेर निघायला लागतो. चुकीच्या गोष्टींना तो बरोबर मानत नाही. मी देह असं न म्हणता, मी देह असं न समजता देह माझा ही गोष्ट त्याला लक्षात यायला लागते. प्रत्यक्षात म्हणताना आपण नेहमी असंच म्हणतो, ही फार गमतीची गोष्ट आहे. म्हणताना देह माझा असंच म्हटलं जातं, शरीर माझं असंच म्हटलं जातं, पण तरीही समजताना मी शरीर असं म्हटलं समजलं जातं. ही आपली गोंधळाची भाग आहे. हा आपला गोंधळाचा भाग आहे. ही आपली गोंधळाची भूमिका आहे. आणि याच्यामुळेच आपल्याला खरं जे ज्ञान आहे ते समजत नाही, त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण आहे की हे जे मन आहे, हे जे चंचल मन आहे, ते आपल्याला विषयांकडे ओढत राहतं, बाहेर त्याचा फोकस राहतो, ते आपल्याला स्वतःकडे पाहायला वेळच देत नाही. या विषयांमध्ये रमल्यामुळे आपल्याला स्वतःकडे पाहताच येत नाही. आपण स्वतःकडे न पाहता बाहेर पाहत राहतो आणि बाहेर आपल्याला आपलं शरीर दिसतं पहिल्यांदी, किंवा बाकीच्या गोष्टी दिसतात. शरीराच्या आश्रयाने आपण असतो ही जशी गोष्ट आहे खरी, तरी सुद्धा शरीर म्हणजे आपण नाही हे मानणं फार महत्वाचं असतं. असो, हा सगळा जो भाग आहे हा तसा डोक्यावरनं जाणारा भाग बऱ्याचदा होतो, पण तरी सांगणं आवश्यक आहे, ही गोष्ट महत्वाची. कारण इथेच तर यायचं आहे, हे समजून तर घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे काही प्रश्न बघा असे विचारता येतात या बाबतीमध्ये. आपण आपल्याला विचारलं किंवा मुलाला, एखाद्या लहान मुलालाही विचारलं, तुझा हात कुठे आहे बाळा, दाखव. तो दाखवतो, हा माझा हात. तुझे डोळे, तो डोळा दाखवतो. तुझे कान दाखवतो. तुझं नाक, तुझं तोंड, तुझी छाती, तुझं पोट, तुझे पाय, तुझे केस, प्रत्येक शरीराचा अवयव कोणाचा? तुझा. मग तू कोण? हे त्याला आपण विचारत नाही, पण मोठं झाल्यानंतर किमान आपल्याला आपण विचारलं पाहिजे की हे जर सगळं माझं आहे तर मग मी कोण? कारण माझी असलेली गोष्ट मी असू शकत नाही ना, हा तर्क आहे. बघा, पेन माझं आहे म्हणजे मी पेन असू शकतो का? पेन्सिल माझी आहे म्हणजे मी पेन्सिल असू शकतो का? गाडी माझी आहे म्हणजे मी गाडी असू शकतो का? नाही. तर या गोष्टी माझ्या व्यतिरिक्त असल्यामुळे माझ्या आहेत, त्या मी नसल्यामुळे माझ्या आहेत. मग जर शरीर माझं आहे तर मी शरीर कसा? हा प्रश्न आपल्याला पडला तर उपनिषद सुरू होतं. एरवी या उपनिषदाकडे वळायलाच मिळत नाही. हा, काही प्रश्न आहे तुझा? म्हणजे मुलाचा एक प्रश्न आहे, तो आपण पाहूया. तसं म्हटलं तर पेन म्हणजे पण आपणच असतो तसं म्हटलं तर, कारण की सगळं आत्म ह्याच्या म्हणजे त्या ब्रह्मापासून सगळं निर्माण झालंय. हा, आता हा जो प्रश्न आहे मुलाचा, अनेक वेळेला आमच्या चर्चा होत असतात आणि त्यावेळी परमस्थितीमध्ये गेल्यानंतर जी अवस्था असते की आपण आत्मस्वरूप आहोत, सगळ्या ज्या गोष्टी आहेत या परमेश्वरापासून निर्माण झालेल्या असल्यामुळे परमात्म स्वरूपच आहेत, असं असताना मग पेनही तर आत्मस्वरूपच होईल असा त्याचा प्रश्न आहे. ही गोष्ट तात्विक दृष्ट्या बरोबर आहे, पण अनुभव या दृष्टीने बरोबर आहे का? नाही, कारण आपण तसा अनुभव घेऊ शकत नाही. जी गोष्ट ज्ञानेश्वरांनी केली होती, ज्ञानेश्वरांचा जो अनुभव होता की त्या ज्ञाना नावाच्या रेड्याच्या पाठीवर आसूड मारल्यानंतर, चाबूक मारल्यानंतर
आपल्या पाठीवरही हे वळ उमटतात, अशी अवस्था जी येते ती अवस्था आपल्या बाबतीत होते का? ज्यावेळी ते होईल त्यावेळी आपण आत्मस्वरूप हे परमात्म स्वरूप झालेलं आहोत ही गोष्ट होते. आलं लक्षात? तोपर्यंत नुसतं म्हणण्यापुरतं असतं. असो, मीटिंग आता लिहू होते, प्रत्येकाने परत जॉईन करा आणि पुढचा भाग आपण पाहूया.